आम्ही जरांगे हा मूव्ही जो आहे 5 जुलैला थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. या मूव्हीचा रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर आम्ही जरांगे एक माझ्यासाठी स्पेशल मूव्ही आहे मी असाच म्हणेल. कारण की आम्ही जरांगे हा चित्रपट जो आहे माझ्या शहरामध्ये शूट झालेला चित्रपट आहे. खूप सारे चित्रपटाचे सीन्स चित्रपटाचा खूप सारा पोर्शन जे आहे माझ्या शहरामध्ये परभणी या शहरामध्ये जे शूट झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी तरी की मराठी चित्रपट आमच्याही शहरामध्ये जे शूट होत आहेत. परभणीमधील वेगवेगळे गावं जे आहेत जवळपास मॅक्झिमम शूट जे आहे परभणीमधील पिंगळी या गावामध्ये शूट झालेले दिसत आहेत. जे की मी स्वतः लोकेशन्स पाहिलेले आहेत. त्यामुळे मला देखील जेव्हा मी मूव्ही बघत होतो तेव्हा मला क्लिक झालं होतं की हे जे ठिकाणं आहेत मी बघितलेले आहेत. परभणीचे वेगवेगळे ठिकाणं आहेत. परभणीचे वेगवेगळे महाविद्यालय तिने दाखवलेले आहेत. ज्या ठिकाणी मी देखील शिकलो. त्यामुळं मलाही त्या गोष्टी क्लिक झाल्या की या ठिकाणी या चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. त्यामुळे चांगलं वाटलं की मराठी चित्रपट देखील आता आमच्यासारख्या शहरामध्ये जे आहेत शूट होत आहेत. तर तुम्ही देखील परभणी येथील असाल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला देखील लोकेशन्स क्लिक झाले का नाही, तुम्ही देखील बघितले का नाही. आता रिव्ह्यू जर करायला गेलं बघा तर रिस्पॉन्स तर आम्ही जरांगे या चित्रपटाला खूपच कमी भेटलेला आहे बघा. कलेक्शन वाईज जर पाहायला गेलं तर रिस्पॉन्स खूपच कमी आहे. आणि रिव्ह्यू तरी करायला गेलं तर चित्रपटाची स्टारकास्ट तर खूप तगडी आहे बघा. चित्रपटामध्ये वेगवेगळे वेल नोन ॲक्टर्स जे आहेत ते घेतलेले आहेत. प्रसाद ओक, सुबोध भावे, अजय पुरकर, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज असे बरेच काही कलाकार आहेत बघा. नावं घ्यावे तेवढे कमी आहेत. खूप गाजलेले कलाकार या मूव्हीमध्ये आहेत. परंतु रिव्ह्यू जर करायला गेलं तर एक ॲव्हरेज वन टाईम वॉच मूव्ही आहे मी असा म्हणेल. कारण की पाहायला जर गेलं तर बघा खरं जर पाहायला गेलं तर पृथ्वीराज जे होते त्यांचा रोल मला खरंच चांगला वाटला. आणि बाकीचे जे कॅरेक्टर्स होते म्हणजे की त्यामध्ये मला प्रसाद ओकचंही कॅरेक्टर जे आहे एक म्हणजे त्यांना जे दाखवायचं आहे त्याने चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. तेवढ्या लेवलवरती ते इम्प्लिमेंट करताना कुठेतरी मागे राहिलं मला असं वाटतं. याचा अर्थ असं म्हणा नाही की मी चित्रपट खराब आहे म्हणून. चित्रपट हमखास तुम्ही थिएटरमध्ये जाऊन एकदा बघू शकता. परंतु आता थिएटरमध्ये मला तरी वाटतं की खूप साऱ्या ठिकाणावर निघून गेलेला आहे हा मूव्ही. आता ओव्हरऑल तुम्ही वन टाईम वॉच मूव्ही आहे. मी 5 पैकी 2.5 स्टार या मूव्हीला रिव्ह्यू देतो बघा. कारण की चित्रपट बघताना तुम्हाला समजून येईल की चित्रपट खूप फास्टमध्ये दाखवल्यासारखा वाटतो आपल्याला. आणि मकरंद देशपांडे देखील एक वेगळाच कॅरेक्टर पोर्ट्रे केल्यासारखं वाटतं. मनोज जरांगे यांचा त्यांनी जो रोल आहे मोठेपणीचा तो आताचा रोल त्यांनी प्ले केलेला आहे. आणि त्यामध्ये ते कुठेतरी मला तरी वाटलं की कमी पडतात की एक थोडंफार वेगळं कॅरेक्टर त्यांनी आहे मला असं वाटलेलं आहे. हे माझं मत आहे बघा. तुमचं थोडंसं मत वेगळंही असू शकतं. मी स्वतःच नाही तर मी एक दोघांसोबत डिस्कशनही केलं तर त्यांचंही मत त्या टाईपमध्ये होतं. आता तुम्हाला चित्रपट कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की त्यांना जे दाखवायचं आहे एक चांगला मुद्दा आहे. आता मी यावर जास्त बोलायला नाही पाहिजे खरं तर. कारण की कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे बघा. तुम्हाला मूव्ही कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा. थँक्यू.